चला मित्रांनो, या ठिकाणी एक गणित बघूया आपण. क्रमाने येणारी संख्या सांगा, हा एक प्रश्न हमखास तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये विचारला जातो. बघा, संख्या कशा आहेत? 4, 9, 25, 49. या सर्व संख्या ह्या बघता क्षणी लक्षात येतात वर्ग संख्या आहेत किंवा चौरस संख्या आहेत, बरोबर. पण अगोदर कसं विचारायचे? क्रमाने वर्ग संख्या विचारायचे. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा, मग पुढे कितीचा वर्ग यायचा, किंवा 4 चा, 5 चा, 6 चा, पुढे किती. आता ती पद्धत पूर्णतः बंद झालेली आहे. आता तुम्हाला वर्ग संख्या विचारले तरी त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निक असणार, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण देणार. त्याचे वर्ग विचारणार, तुम्हाला वर्ग विचारणार ते पण वेगळ्या पद्धतीने विचारणार. ते कसे विचारणार ते बघा. आता 2 चा वर्ग आहे 4, बरोबर. 3 चा वर्ग आहे 9, 5 चा वर्ग आहे 25 आणि 7 चा वर्ग आहे 49. बघता क्षणी आपल्या लक्षात येते की ह्या वर्ग संख्या आहेत. मुलं फसू कुठं शकतात बघा. आता 49 झालाय ना, आम्ही 49 नंतर कुठं 7 चा झाला तर 8 चा असणार, 64 लिहून टाकतात. किंवा विषम संख्याचा जर बघितला त्यांनी तर 7 नंतर 9, 9 चा वर्ग 81 असं लिहू शकतात, पण पुढे तिथं पण फसतात. तर लक्षात ठेवा, हे वर्ग आहेत ते सगळे मूळ संख्यांचे वर्ग आहेत. कसले वर्ग आहेत? मूळ संख्यांचे वर्ग. याचा अर्थ 7 नंतरची मूळ संख्या आहे 11 आणि 11चा वर्ग आहे 121, म्हणजे उत्तर नंबर 4. आपलं उत्तर किती असणार? 4. इथं 4 पर्याय करतो. ओके, थँक्यू. चला मित्रांनो, या ठिकाणी एक गणित बघूया आपण. क्रमाने येणारी संख्या सांगा, हा एक प्रश्न हमखास तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये विचारला जातो. बघा, संख्या कशा आहेत? 4, 9, 25, 49. या सर्व संख्या ह्या बघता क्षणी लक्षात येतात वर्ग संख्या आहेत किंवा चौरस संख्या आहेत, बरोबर. पण आता सध्याला परीक्षेमध्ये अगोदर असं विचारायचे क्रमाने मूळ संख्या. पण अगोदर कसं विचारायचे? क्रमाने वर्ग संख्या विचारायचे. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा, मग पुढे कितीचा वर्ग यायचा, किंवा 4 चा, 5 चा, 6 चा, पुढे किती. आता ती पद्धत पूर्णतः बंद झालेली आहे. आता तुम्हाला वर्ग संख्या विचारले तरी त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निक असणार, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण देणार. त्याचे वर्ग विचारणार, तुम्हाला वर्ग विचारणार ते पण वेगळ्या पद्धतीने विचारणार. ते कसे विचारणार ते बघा. इथे बघा 4 चा वर्ग आहे, इथे बघा आता 2 चा वर्ग आहे 4, बरोबर. 3 चा वर्ग आहे 9, 5 चा वर्ग आहे 25 आणि 7 चा वर्ग आहे 49. बघता क्षणी आपल्या लक्षात येते की ह्या वर्ग संख्या आहेत. मुलं फसू कुठं शकतात बघा. आता 49 झालाय ना, आम्ही 49 नंतर कुठं 7 चा झाला तर 8 चा असणार, 64 लिहून टाकतात. किंवा विषम संख्याचा जर बघितला त्यांनी तर 7 नंतर 9, 9 चा वर्ग 81 असं लिहू शकतात, पण पुढे तिथं पण फसतात. तर लक्षात ठेवा, हे वर्ग आहेत ते सगळे मूळ संख्यांचे वर्ग आहेत. कसले वर्ग आहेत? मूळ संख्यांचे वर्ग. याचा अर्थ 7 नंतरची मूळ संख्या आहे 11 आणि 11चा वर्ग आहे 121, म्हणजे उत्तर नंबर 4. आपलं उत्तर किती असणार? 4. इथं 4 पर्याय करतो. ओके, थँक्यू.